Good morning. Myself, Dr. M.K. Pawar, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Today's topic, competitive exam, PSI, STI, ASO, MPSC. मित्रो, महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगातर्फे नवीन बदललेल्या सिलेबसनुसार PSI, STI आणि ASO साठी जी पूर्व परीक्षा घेतली जाते या परीक्षेचं स्वरूप आपण थोडक्यात पाहूया। जो पहिला पेपर असतो या तिन्ही परीक्षेचा तो म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा असते। यामध्ये प्रश्नाची संख्या ही 100 असते, एकूण गुण 100 असतात। या परीक्षेचा जो दर्जा आहे तो पदवीचा असतो आणि या परीक्षेचं जे माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी असते। तसेच या परीक्षेचा जो कालावधी आहे तो 1 तास असतो आणि या परीक्षेचं जो स्वरूप आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचं असतं। यानंतर या संयुक्त पूर्व परीक्षेचे जे सिलेबस आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। या पूर्व परीक्षेचं सिलेबस PSI, STI आणि ASO या परीक्षेचं सिलेबस एकूण 8 विभागात विभागण्यात आलेले आहे। यामध्ये चालू घडामोडी, त्यामध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, क्रमांक 2 नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन, त्यानंतर 3 इतिहास, विशेषतः यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, क्रमांक 4 भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह यामध्ये उपघटक जे आहेत त्यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीचा समावेश भूगोल या विभागात करण्यात आल्याचा दिसून येतो। पुढील घटक म्हणजे अर्थव्यवस्था, यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा, राजकीय कोश नीती इत्यादी, त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्था, तसेच अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादीचा समावेश अर्थशास्त्र या विभागात करण्यात आलेला आहे। पुढील घटक म्हणजे 6 सामान्य विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याचा समावेश सामान्य विज्ञान या घटकामध्ये केल्याचा आपल्याला दिसून येतो। पुढील घटक जो आहे तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी, यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी बुद्धिमापन चाचणी हा घटक त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो शेवटचा घटक म्हणजे अंकगणित, यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी याचा समावेश अंकगणितामध्ये करण्यात आल्याचं दिसून येतो। यानंतर या PSI, STI, ASO या परीक्षेचा जो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस, मुख्य परीक्षेची जी योजना आहे किंवा त्याचे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। या मुख्य परीक्षेचं कंबाईन जी परीक्षा असते यामध्ये 2 पेपर असतात, एकूण गुण 200 असतात। पेपर क्रमांक 1 हा संयुक्त पेपर तो 100 गुणाचा असतो, पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र पेपर हा 100 गुणाचा असतो। तर पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, यामध्ये मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 30 गुण, सामान्य ज्ञानसाठी 20 गुण आणि मराठीसाठी प्रश्नसंख्या ही 50, इंग्रजीसाठी 30 आणि सामान्य ज्ञानसाठी 20। तर या परीक्षेचा जो दर्जा आहे तो म्हणजे मराठीसाठी मराठी 12वी, इंग्रजीसाठी इंग्रजी पदवी आणि सामान्य ज्ञानसाठी पदवी। आणि या परीक्षेचा जो माध्यम आहे तो म्हणजे मराठी, इंग्रजी या दोन्ही माध्यमातून ही परीक्षा देता येते। आणि यासाठी जो परीक्षेचा पहिल्या पेपरचा जो कालावधी आहे तो म्हणजे 1 तास आहे। त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी, पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, याला देखील 100 गुण आहेत, प्रश्नसंख्या ही 100 आहे आणि याचा जो दर्जा आहे तो म्हणजे पदवी आहे। आणि या परीक्षेचे जो माध्यम आहे तो म्हणजे मराठी आणि इंग्रजी
आणि विशेष म्हणजे या परीक्षेचा जो वेळ आहे तो देखील 1 तास ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाची टीप जी आहे मुख्य परीक्षेचं झाल्यानंतर ती म्हणजे PSI पदासाठी शारीरिक चाचणीसाठी एकूण गुण 100 ठेवण्यात आलेले आहे आणि मुलाखतीसाठी 40 गुण हे ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या प्रश्नपत्रिका याचं स्वरूप आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पेपर क्रमांक 1 हा 200 मार्काचा असतो. त्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. याचा अभ्यासक्रम हा थोडक्यात आपण पुढील प्रमाणे पाहण्याचा प्रयत्न करू. क्रमांक 1 यामध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी यावर प्रश्न विचारले जातात. क्रमांक 2 यामध्ये भारतीय इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भातील आणि राष्ट्रीय चळवळ या घटकाचा समावेश या पेपर क्रमांक 1 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक, भूगोल हा देखील घटक त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. क्रमांक 5 महाराष्ट्राची, भारताची राज्यव्यवस्था आणि शासन प्रणाली याचा देखील समावेश या पेपर क्रमांक 1 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आर्थिक, सामाजिक विकास हा देखील भाग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पर्यावरणीय परिस्थिती याचा देखील समावेश केलेला आहे आणि सामान्य विज्ञान या घटकाचा देखील यामध्ये एकंदरीत 7 प्रकरणाचा समावेश पेपर क्रमांक 1 मध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर पेपर क्रमांक 2 ज्याला आपण GS असं देखील समजू शकतो, हा 200 हा 200 मार्काचा पेपर असतो आणि यामध्ये 80 क्वेश्चन असतात. यामधील जो अभ्यासक्रम आहे ते थोडक्यात आपण पाहूया. क्रमांक 1 यामध्ये आकलन क्षमता हा घटकाचा समावेश केलेला आहे. त्यानंतर 2 वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्यासह हा देखील प्रकरण यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर तार्किक विश्लेषण क्षमता. त्यानंतर क्रमांक 4 निर्णय निर्धारण, समस्याचे निराकरण. क्रमांक 5 सामान्य बौद्धिक क्षमता. क्रमांक 6 मूलभूत संख्याशास्त्र आणि क्रमांक 7 मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्य 10वी आणि 12वीच्या सिलेबसवर हा अभ्यासक्रम या पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर MPSC परीक्षेचा जो एक्झामचा जो मेन पॅटर्न आहे याचा आपण थोडक्यात स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करूया. या परीक्षेच्या लेखी परीक्षा ही 800 गुणाची असते. या प्रश्नपत्रिकेची संख्या ही 6 अनिवार्य असतात आणि मुलाखत ही 100 मार्काची असते. तर पेपर क्रमांक 1 मध्ये विषय मराठी, गुण हे 50 असतात आणि दर्जा जो असतो माध्यमिक शालेय परीक्षेचा दर्जा असतो, माध्यम हे मराठी असते. तर इंग्रजी देखील 50 गुण, दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा आणि या पेपरसाठी जो वेळ आहे तो म्हणजे 3 तासाचा असतो. आणि या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते पारंपरिक आणि वर्णात्मक स्वरूपाचा असता. हा पेपर हा अनिवार्य असतो. पेपर क्रमांक 2 इंग्रजी 50 प्रश्न, मराठी 50 प्रश्न. याचा दर्जा जो आहे तो पदवी राहील. याचा जो माध्यम आहे इंग्रजी आणि मराठी. या पेपरसाठी क्रमांक 2 साठी 1 तास वेळ असेल आणि हे देखील पेपर क्रमांकचं जो स्वरूप आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असेल. पेपर क्रमांक 2 मधील विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदललेल्या नवीन सिलेबसनुसार हा पॅटर्न हा ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 3 अनिवार्य सामान्य ज्ञान 150 गुण, दर्जा ही पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी, वेळ 2 तास, परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी. पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन, पेपर क्रमांक 2 गुण 150, प्रश्न संख्या 150, दर्जा पदवी, माध्यम इंग्रजी आणि मराठी, कालावधी 2 तास आणि या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असेल. अनिवार्य पेपर क्रमांक 5 सामान्य अध्ययन, पेपर 3 गुण 150, प्रश्न संख्या 150, दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून आपणास हा पेपर देता येऊ शकतो. आणि या पेपरसाठी देखील 2 तासाचा वेळ ठरवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या परीक्षेचं या पेपरचं स्वरूप देखील वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचं असेल.
आणि शेवटचा जो पेपर असतो तो म्हणजे अनिवार्य पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययन पेपर 4 यामध्ये 150 गुण, प्रश्न संख्या 150, दर्जा पदवी, माध्यम इंग्रजी आणि मराठी या दोन्ही पद्धतीमध्ये आपणास भाषिक माध्यमावर दोन्ही परीक्षा देता येते। या पेपरचा वेळ देखील 2 तास आणि या पेपरचे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये ही परीक्षा असते। तर मित्रो, एकंदरीत पाहता लेखी परीक्षा ही 800 गुणाची असणार, मुलाखत ही 100 गुणाची असणार आणि तदनंतर या लोकसेवा आयोग यानंतर जी पदं असतात यामध्ये उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार, त्यानंतर नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी अशा विविध स्वरूपाची पदं आपल्याला मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या मेरिटच्या आधारे आपल्याला ही पुढील पदं क्लास 1 चे आणि क्लास 2 चे पदं हे मिळू शकतात। धन्यवाद।